पूर्वीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, श्रावण सुरू होणार आहे आणि आता लवकरच बाजारात हिरव्यागार पालेभाज्यांची रेलचेल असणार आहे. आणि अशाचपैकी एक भाजी जी आपलं लक्ष वेधून घेते ती म्हणजे अळूची भाजी. येस, तर आज आपण करणार आहोत अळूचं फतफतं. अतिशय चविष्ट आणि झटपट होणारी अशी ही भाजी आहे. तुम्ही पाहू शकता, मी इथे ही भाजीचा अळू घेतलेला आहे, ज्याची पानं अशी खूप पातळ असतात वड्यांच्या अळूपेक्षा. तुम्ही पाहू शकता. तर अशी मी 15 ते 16 ही छोट्या आकाराची अळूच्या भाजीची पानं घेतलेली आहेत. आणि आता ही पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ती कशी कापायची ते आता आपण पाहूया. तर सुरुवातीला आपण हे देठ कापून घेऊया. आणि हे देठ टाकायचं नाही आहे, तर आपण ह्यांचा देखील वापर करणार आहोत. तो कसा ते मी तुम्हाला दाखवते. पण त्याआधी ही पानं अशी फोल्ड करून अशी उभी ठेवून घ्या. आणि उभी तुम्हाला याला असे काप द्यायचे. अळूवड्यांची जी पानं असतात ती आकाराने मोठीही असतात आणि थोडीशी जाडसर असतात आणि तिचे देठही डार्क रंगाचे असतात. तर आता ही अशी उभी कापून घेतल्यानंतर सगळी एकत्र करून अशी फोल्ड करून घ्या. आणि मग पुन्हा असे बारीक छान याला कापून घ्या. हे बघा, है ना, एकदम सोपं आहे. तर अशा पद्धतीने आपण ही सगळी भाजीच्या अळूची पानं कापून घेणार आहोत. आता देठ कसे कापायचे ते आपण बघूया. तर या देठाला आधी सुरुवातीला असं कट द्या आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता ही सहज ह्याची बाहेरची जी साल आहे पातळ अशी ती निघून येते. आणि हे पूर्णपणे आपल्याला साल अशी काढून घ्यायची. हाताला जर खाज येते असं तुम्हाला वाटलं तर थोडंसं खोबरेल तेल तुम्ही हाताला लावू शकता. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही सगळी वरची जी पातळ साल आहे देठांवरती काढून घ्यायची. आणि मग या देठांचे देखील असे छोटे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. आणि आपण हा कापलेला अळू आणि ही देठ हे सगळं आपण कुकरला वाफवून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता मी सगळी पानं अशी छान कापून घेतलेली आहेत आणि कुकरमध्येच डायरेक्ट घेतलेली आहेत कुकरच्या भांड्यात. आणि हे देठही आपण कापलेले आहेत. आणि हे इथे 100 ग्रॅम कच्चे शेंगदाणे मी 1 तासभर आधी भिजत ठेवले होते. हे देखील आपण कुकरला वाफवून घेणार आहोत. शेंगदाण्यांबरोबरच तुम्ही चणा डाळ देखील वापरू शकता 50 ग्रॅम. पण मी आता इथे फक्त शेंगदाण्यांचाच वापर करणार आहे. माझा हा कुकर छोटा असल्यामुळे मी शेंगदाणे वेगळे वापरणार आहेत. पण जर तुमच्याकडे मोठा कुकर असेल तर तुम्ही एकत्रच ही पानं, कापलेली अळूची पानं आणि शेंगदाणे एकत्र वाफवू शकता. तर आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या, गॅस मध्यम आचेवर ठेवून. आणि शेंगदाणे मी दुसऱ्या कुकरला लावून वाफवून घेणार आहे 3 शिट्ट्या करून. तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य पाहूया. तर आपण इथे घेणार आहोत चिमूटभर हिंग, पाव चमचा मेथी दाणे, अर्धा चमचा राई मोहरी, अर्धा चमचा जिरं. मी इथे 5-6 लसूण पाकळ्या छान अशा ठेचून घेतलेल्या आहेत. साधारण 1.5 चमचा ठेचलेला लसूण, चवीनुसार मीठ, 2 हिरव्या मिरच्या तुमच्या चवीनुसार तुम्ही घ्या, कमी अधिक तिखट जसं आवडतं तसं, 1 चमचा गरम मसाला, 1.5 ते 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 7-8 ताजी कढीपत्त्याची पानं, 1 ते 2 चमचे गूळ, 2 चमचे ओलं खोबरं किसलेलं, 2 चमचे चिंचेचा कोळ, 3 ते 4 चमचे तेल फोडणीसाठी आणि 3 चमचे बेसन, कच्चं बेसन. मिरच्या आपण बारीक कापून घेणार आहोत. आणि हे बेसन जे आहे कच्चं ते आपण 2 ते 3 मिनिटांसाठी छान खरपूस भाजून घेणार आहोत. त्यामुळे या भाजीला खूप छान अशी चव येईल आणि ज्यांना त्रास होतो गॅसेसचा तो देखील होणार नाही. चला तर मग आपण बेसन भाजून घेऊया. तर तुम्ही ते पाहू शकता, मी इथे कढई ठेवलेली आहे आणि गॅस एकदम कमी आहे. आणि आता मी हे 3 चमचे कच्चं बेसन छान 2 ते 3 मिनिटांसाठी मस्त खरपूस भाजून घेणार आहे. छान असा त्याला छान मस्त खरपूस खमंग सुगंध दरवळेपर्यंत. आणि आता हे बेसन आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. तोपर्यंत बघूया आपला वाफवलेला अळू कसा शिजला आहे ते. आपण 3 शिट्ट्या केल्या होत्या आणि तुम्ही पाहू शकता अळू एकदम छान मस्त सॉफ्ट असा शिजला आहे. हे बघा, है ना. आणि देठही मस्त सॉफ्ट झालेलं आहे. तर यात आपण घालतोय गूळ, चिंचेचा कोळ आणि हे भाजलेलं बेसन. गूळ आणि चिंचेचं प्रमाण तुम्ही थोडंसं तुमच्या आवडीनुसार कमी अधिक
केलं तरी चालेल. आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला हे छान असं घोटून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही पावभाजी घोटण्याचं जे एक साधन असं ते वापरू शकता, किंवा माझ्याकडे हा असा फ्लॅट चमचा आहे तो मी वापरला आहे. आता आपण फोडणीसाठी काय काय घेतो आहे ते बघूया. तर सुरुवातीला आपण हे 3 चमचे तेल घेतलेलं आहे, कुकिंग ऑइल. गॅस मी मध्यम आचेवर ठेवला आहे. तेल तापल्यावर मी यात घातले मेथीचे दाणे, मोहरी छान तडतडली की जिरं घालूया आपण. हिरवी मिरची बारीक कापून, लसूण ठेचलेला, कढीपत्त्याची पानं अशी हाताने तोडून घाला आणि चिमूटभर हिंग. आणि हे सगळं आपण जरासं अर्धा 1 मिनिटासाठी सॉटे करून घेऊया. येस. आणि आता आपल्याला सगळे आपले मसाले घालायचे आहेत एक एक करून. हळद, लाल तिखट, गरम मसाला, आणि पुन्हा एकदा हे सगळं छान 1 मिनिटासाठी सॉटे करून घेऊया. बस आपली फोडणी तयार झालेली आहे. गॅस कमीच ठेवा, नाहीतर हे मसाले जळतील, करपतील. आणि आता आपण यात घालणार आहोत घोटवलेली अळूची पानं. येस. आणि हे सगळं आपण या फोडणीमध्ये छान मिक्स करून घेऊया मस्तपैकी. आता आपण घालूया यात वाफवलेले आपले शेंगदाणे, किंवा जर तुम्ही चणा डाळ वापरली असेल तर ती चणा डाळ, ओलं खोबरं आणि चवीनुसार मीठ. पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घ्या. आपलं अळूचं फतफतं मस्त आंबट गोड तिखट असं छान ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. बस फक्त 2 मिनिटासाठी ह्याला झाकण ठेवून वाफ आणूया. झाकण यासाठी ठेवायचं की आपण यात गरम मसाला घातलेला आहे, तर त्या गरम मसाल्याचा जो छान सुगंध आहे, सुवास आहे, तो उडून जाऊ नये म्हणून. येस. 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपलं मस्त झक्कास अळूचं फतफतं तयार झालेलं आहे. या फतफत्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला किती पातळ हवी आहे, किती घट्ट हवी आहे, त्यानुसार तुम्ही थोडंसं यात पाणी घालू शकता. हे बघा, गरमागरम मस्तपैकी सर्व करा चपातीबरोबर, भाकरीबरोबर, किंवा अगदी छान वाफळलेल्या भाताबरोबर. जबरदस्त लागतं हे अळूचं फतफतं. नक्की ट्राय करा आणि मला कळवा तुमची रेसिपी कशी झाली होती. मी पुन्हा येईन तुमच्या भेटीला आणखीन अशा छान छान मजेदार रेसिपीज घेऊन. तोवर स्वस्थ राहा, मस्त राहा, खात राहा आणि गात राहा. खाता रहे मेरा दिल. झटपट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी उर्वीज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा.